हे समुद्रा, माझ्या आईचे पाय धुताना मी तुला पाहिलंय. बघा तुम्ही आमची भारत माता, तीनही बाजूनी समुद्र पाय धुतोय, तिचं चरण प्रक्षालन करतोय. तू माझ्याकडे फेसाळलेल्या लाटा दाखवून खदखद हास्य करू नको म्हणाले. या फेन मिशे हससी निर्दया कैसा. माझ्या भारत मातेचा सुपुत्र होता, आमचा पूर्वज होता अगस्ती नावाचा ऋषी. त्यांनी एका आचमनात तुला प्राशन करून टाकलं होतं. तू जर असा वागलास ना तर म्हणाले मी त्या ऋषीला सांगीन आणि तुला एका घोटात पिऊन टाकायला सांगीन. स्वतःच्या संस्कृतीचा, सनातनी परंपरेचा, विचारांचा किती अभिमान असावा माणसाला, तेव्हा सेवा घडते देशमातेची आणि भगवंताची. बरं का, इकडे आम्हाला अभिमान नाही. इंग्रज मानसिक शांततेसाठी भारतीयांकडे येत आहेत. बघा तुम्ही, त्यांना म्हणता सुद्धा येत नाही हरे राम हरे कृष्ण. ते बघा किती चाललंय त्यांचं. वेड्यासारखी मंडळी भक्तीमध्ये रममाण झाली, तासन तास भजनानंदीत तल्लीन होतात. आणि आमची पोरं वराती समोर नाचणाऱ्यांच्या टोळ्या होत आहेत गावागावामध्ये. म्हणजे त्यांना बोलवणार आता प्रत्येक वेळी. ही परिस्थिती आहे, भीषण भीषण परिस्थिती आहे. थोडंसं जागं होऊया. घराघरामध्ये धर्मशिक्षणाची गरज आहे. हे धर्मशिक्षण नाही दिलं ना तर देहाचे 35 तुकडे व्हायला वेळ नाही लागत. मागचा इतिहास आठवा. लव जिहाद सारखा प्रचंड भीषण गंभीर प्रश्न समाजामध्ये आमच्या आजूबाजूला फार छुप्या पद्धतीने चालू आहे. खूप सावध आणि खूप जागरूकतेने जीवनाकडे या दृष्टिकोनाकडे पाहण्याची गरज आहे श्रोते हो आम्हाला. का बरं यांनी सेवा केली, काय मिळालं? नवस आम्हाला सुद्धा असा करता यावा भगवंताकडं. एक नवस असा झाला होता बरं का छत्रपतींच्या इतिहासामध्ये. आई जगदंबेनी मागितलं होतं. आई जगदंबेची मातृस्वरूपातली देवता, सकल सौभाग्य संपन्न वज्रचुडे मंडित आऊसाहेब जिजाऊ माता, महाराष्ट्राची राजमाता, आपल्या अनेक वर्षांचा राजकारणाचा अनुभव पोराच्या मनावरती बिंबवला आणि 5 वर्षाच्या डोळ्यात स्वराज्याचं स्वप्न बघितलं होतं की माझ्या राजा, इथं राखेचे डोंगर साचलेत, माणसं परागंदा झाली आहेत, देशोधडीला गेली आहेत. आपल्याच घरात घुसून आपल्याच बायका पोरांची, आपल्याच बायकांची अब्रू लुटताना डोळ्या देखत बघण्या पलीकडे इलाज उरला नाही. इतकी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे माझ्या राजा. हे सगळं बदलशील का रे? हे सगळं दूर करशील का तू? 5 वर्षाच्या लेकरांनी सांगावं, हो आई, तुझा आशीर्वाद आणि श्रींची इच्छा असेल तर हे राज्य होईल. ही काळ्या दगडावरची रेष आहे. शपथ व्हावी. 16व्या वर्षी 12, 14, 16 ही 5वी, 6वी, 7वीतली पोरं आहेत आपल्या घरातली. हे वय नाहीये शपथा घेण्याचं आणि स्वराज जीवनाचं ध्येय ठरवण्याचं. पण संस्कार विलक्षण होते हो. रक्त असं सळसळून उठलं आणि 16व्या वर्षी रोहिडेश्वरावर त्या रायरेश्वराच्या समोर 150 मावळ्यांच्या धारोष्ण रक्ताचा अभिषेक झाला आणि स्वराज्याची शपथ झाली. अनेक क्रूर कर्मा पठाण आले. अफजल खान आला, शाहिस्ते खान आला, पुरंदरचा तह झाला, आग्र्याची कैद झाली. अनेक प्रकारे स्वराज्याला त्रास देण्याचा प्रयत्न झाला, पण सगळ्यांना पुरून उरले माझे राजे. 6 जून 1674चा दिवस आठवा. रायगडावर 32 मण सोन्याचं सिंहासन सजलं. आपल्याला राज्याभिषेकाची तारीख विचारली तर माहिती नसते. बऱ्याचदा होतं असं. परवाचा मेसेज वाचला, अमेरिकेमध्ये टेक्सास नावाचं शहर, त्यामध्ये 10,000 पोरं एका वेळी गीता पठणाला बसली होती. एका वेळी. आणि आमच्या घरामध्ये आमच्या मुलाचा हरिपाठ पाठ असावा, भगवद्गीतेतला एखादा तरी श्लोक त्याला यावा, हे आम्हाला कसं वाटत नाही बघा ना. याचा विचार तुमच्या माझ्याकडून व्हावा. रायगडावर 32 मण सोन्याचं सिंहासन सजलं आणि महाराष्ट्रातला खरा अरुणोदय, 350-400 वर्षाचा गुलामीचा अंधार दूर झाला आणि अरुणोदय झाला. लोकांनी पाहिला. इंग्रज आले, पोर्तुगीज आले, डच आले, फ्रेंच आले, खुरमांडी घालून बसायचे. सुटाबुटातला वेश त्यांना बसता येत नव्हतं. झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिवमंदिरी. नमस्कार करावा राजांच्या सिंहासनाकडे, दिमाखानी पाहावं. मुजरे झडले आणि अरुणोदय पाहिला महाराष्ट्राच्या इतिहासानी. शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला, 10 दिशांच्या हृदयामधुनी अरुणोदय झाला. अरुणोदय झाला, अरुणोदय झाला. शिवप्रभूंची नजर फिरे अंगासी
सिंधू यमुना गोदा कलशातून आल्या. सप्त नद्यांचं सप्त समुद्रांचं जल माझ्या राजाच्या डोक्यावर अभिषिक्त होत होतं. सिंहासनावर जाण्याआधी पायघड्या पडत होत्या. प्रत्येक पायघडीमध्ये शिवबा राजांना या स्वराज्यासाठी बलिदान दिलेला एक एक मावळा दिसत होता. तान्हाजी मालुसरेंचा चेहरा दिसला. तान्ह्या, गड आला पण सिंह गेला रे. तुझ्यामुळे हे स्वराज्य मिळाले. घोडखिंडीची पावनखिंड करणारे, आपल्या रक्ताने खिंड लढवणारे बाजी प्रभू देशपांडे दिसावेत. शिवबानी सांगावं, बाजी प्रभू आपण होतात म्हणून हे स्वराज्य मिळालं. शहाजी राजांचा चेहरा दिसावा. आणि असं करता करता सिंहासनावर बसलेलं जिजामाऊलींनी आपल्या लेकराला डोळे भरून पाहिलं. आणि जिजामाऊली म्हणतात, आई जगदंबे, माझा नवस तू पूर्ण केलास. माझा नवस पूर्ण झाला. माझी इच्छा तू पूर्ण केली. या महाराष्ट्राला स्वतःचं सिंहासन, मराठी माणसाला स्वतःची बाजू निर्माण करून द्यावी, ही माझी इच्छा होती. हा नवस होता माझा. आणि आता बास, जीवनाचं ब्रीद ठरलं या लोकांची सेवा करायची. राजे अभिषिक्त झाले आणि बघता 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 शिवराज्याभिषेक पार पडला. 2 वर्ष मध्ये गेले आणि मोहीम आखली बरं का. कर्नाटक प्रांताची मोहीम ऐकली. दक्षिण दिग्विजय. छत्रपती संभाजी राजांच्या वरती स्वराज्याचा सगळा भार सोपवला आणि राजे दक्षिण दिग्विजयाला निघाले. कोण कोण सोबत घेतलं वर्णन केलं. 30,000 स्वार संगती, खेती पायदळ 50,000, खेती पायदळ 50,000, खेती पायदळ 50,000. दौलन राजा चाल भरदार हाजी, दौलन राजा चाल भरदार हाजी. जिरजी 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 जी सावत्र भाऊ आपला, सावत्र भाऊ आपला. भेटूया त्याला, बघूया त्याला, बघूया काय हाल हवाल तिथली. शिवाची भूमी तिकडं वळली, धन्य कन्नड भूमी झाली हजी. धन्य तेलंग भूमी झाली हजी. जिरजी जिरजी जिरजी. 30,000 स्वार सोबत घेतले. 30,000, 50,000 पायदळ, 30,000 घोडदळ. झाले किती? जागेत ना आपण सगळे नक्की? मागे 80,000 लोक सोबत घेतले आणि राजे दक्षिण दिग्विजयाची मोहीम गाजवायला निघाले. दक्षिण प्रांतामध्ये हसन अली कुतुबशहा नावाचा एक राजा राज्य करत होता. त्याला असं वाटलं, शिवाजी जैसा खूंखार दुश्मन नाही है, आक्रमण करायला येतायत वाटतं, म्हणून कडेकोट बंदोबस्त. आणि मादण्ण पंत आणि आकण्ण पंत आपल्याकडचे सरदार त्यांच्याकडे चाकरीला होते. मी नेहमी सांगते, आपल्या माणसांची मनगट आणि मेंदू बऱ्याचदा त्यांच्यासाठीच कष्ट झाले. फितुरीचा रोग आमच्या राष्ट्राला होता, त्याची फळं दुर्दैवानी आज आम्ही सुद्धा भोगतोय की काय असं म्हणावं असं वाटतं. मादण्ण पंतांनी सांगितलं, हुजूर हुजूर, शिवाजी का सैन्य आया है, शिवाजी की सेना आई है. शिवाजी जैसा खूंखार दुश्मन नहीं और शिवाजी जैसा दिलदार दोस्त भी नहीं है, ऐसा सुना है हमने. मुसा नावाची नदी, हैदराबाद शहर आजचं, पूर्वीचं भागानगर, त्या नदीच्या शेजारी राहुट्या पडल्या, शामियाने सजले आणि छत्रपती शिवाजी महाराज 80,000 मावळ्यांना घेऊन तिथं राहतायत. हसन अली कुतुबशहा म्हणतो, याला जेवणाचं आमंत्रण देऊन आपल्या बाजूला वळतं करून घेऊया. पूर्वीपासून ही पद्धत आहे बरं का. विठ्ठल फार स्पष्ट नाही बोलत, जाणकारांना कळतं, निवडणुका आल्या की नाही का. पूर्वीपासून ही पद्धत आहे. हसन अली कुतुबशहा म्हणाले आपल्याकडचं भोजन खायला घालू आणि आपल्या बाजूला वळतं करून घेऊ. आणि म्हणून निरोप पाठवला मादण्ण पंतांकडून, हुजूर बादशाह ने आपको खाने का न्योता दिया है, हुजूर आइए. शिवाजीराजे म्हणले, 80,000 मर्द गड्यांना घेऊन आलोय, मी एकटा नाही आलो, माझ्याबरोबर एवढे मावळे आहेत, जमेल सगळ्यांना घालायला.
चालेल म्हणाले, हरकत नाही. आणि महाराष्ट्राच्या आवडीचं काय हो ताट, मेनू कार्ड बघा आता. हा नक्की का तुमच्या डोक्यात दुसरं काही नाही ना? महाराष्ट्राच्या आवडीचं भरलेलं ताट पुरणपोळीचं. श्रीमंती आहे हो आमची. आमची श्रीमंती कोणी लक्षात घेत नाही. पूर्वीच्या जुन्या महिला वर्गाला आठवा, विचारा त्यांना काय त्रास होता. शेराचं पुरण आणि 4 बायांचं मरण असं म्हटलंय, आहे की नाही मावशी? रांधा वाडा उष्टी काढा, किती कष्ट हो, किती. आता सगळं आलंय. आता कपडे पिळावे सुद्धा लागत नाहीत, ऑटोमॅटिक, फुल्ली ऑटोमॅटिक सगळं, आहे की नाही? पण इंग्रज जेव्हा भारतात आला की नाही पहिल्यांदा, तेव्हा त्याला प्रश्न पडला होता की ही पुरणपोळी भारतीयांनी बनवली कशी. म्हणाले ऊपर चमडा नीचे चमडा, अंदर माल गया कैसा, असं म्हणायचं इंग्रज. की भारताला पुरणपोळी, महाराष्ट्रातल्या लोकांची पुरणपोळीची खासियत. म्हणाले हे पुरण शिरलं कसं, त्याला फार प्रश्न पडायचा. बादशाह म्हणाला ही पूर्णावरणाचा बेत करूया. म्हणाले केला पूर्णावरणाचा बेत, केला पूर्णावरणाचा बेत, केला पूर्णावरणाचा बेत, केला पूर्णावरणाचा बेत, केला पूर्णावरणाचा बेत. बसली पंगत शिवबा समवेत, एकेकाने खाल्ले 5 उंदे 4, बादशहाला घोर महिमार. अजून हे किती अन्न खाणार हा जी जी, अजून हे किती अन्न खाणार हा जी जी रजी जी. पूर्णावरणाचा बेत बादशाहाने करावा. आणि ही पंगत बसली होती 80,000 मर्द मावळ्यांची. बाप रे बाप. पाचुंदा एक शब्द आपल्याला माहिती असेल, पुरणपोळीचा पाचुंदा. आपण फक्त ऐकून ठेवा, आपलं ऐकूनच पोट भरतं. सोलापूरमध्ये पाचुंदा असतो का? नाही ना, एक पोळी. आमच्या पुण्यासारखं नाही, पुरण शोधायला लागतं त्याच्यात. कुठं आहे, वाढू का घालू का, वाढू का घालू का, याच्यातच सगळं जेवण संपतं, ताटापर्यंत येतच नाही. पण असं जेवण हो, पाचुंदा म्हणजे 5 पोळ्यांचा एक गठ्ठा, ग्रुप बरं का. भरपूर पुरणाची एक मोठी पोळी, त्याच्यावर भरपूर तूप, त्याच्यावर दुसरी पोळी, त्याच्यावर भरपूर तूप, त्याच्यावर तिसरी पोळी तूप, चौथी पोळी तूप, 5वी पोळी, पाचुंदा. आणि असे एका मावळ्यांनी 5-5 पाचुंदे खाल्ले. करा हिशोब. तानाजी मालुसरे इतिहासात नाव आपल्याला माहिती आहे. तानाजी मालुसऱ्यांनी, श्रोते हो, त्यांच्या न्याहारीचा हिशोब एका इतिहासकारांनी सांगितलाय. हे खोटं माझ्या पदरचं नाही. इतिहासकार सांगतात तानाजी मालुसरे न्याहारीला, न्याहारी म्हणजे ब्रेकफास्ट, हां असं नाही, ब्रेकफास्ट लवकर कळतं. आता तो ब्रेकफास्ट पण नाही, आता तो ब्रंच आलाय मध्येच, भरपूर खायचं सकाळच्या वेळी नाही का. त्या ब्रेकफास्टला, त्या न्याहारीला 65 भाकऱ्यांची न्याहारी होती माझ्या तानाजी मालुसरेंची. ऐकून ठेवा. आमची तरुण मंडळी फक्त आता बास म्हणजे ऐकूनच आम्हाला ढेकर येईल इतकं. पण 65 भाकऱ्या न्याहारीला काय असेल तब्येत. आता फक्त ऐकायचं इतिहास. शहाण्यांनी पोवाड इतिहास रचला आणि अतिशहाणे आता मग नुसतं ऐकून 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 फक्त पारावर बसून, याला काही कळत नाही, त्याला काही कळत नाही, या मंत्र्याला काही कळत नाही, त्या संत्र्या, याच्यातच आम्ही मात्र आमचं जीवन चाललंय. आम्ही कुठे काय करतो. आमच्यापासून सुरुवात काय करायची. पूर्णावरणाचा बेत झाला. 80,000 मर्द मावळे जेवायला एकत्र बसले श्रोते हो. आणि इतकं खातायत, बादशाला घोर पडला. बाप रे बाप. रघुनाथ पंत हणमंते नावाचे सरदार छत्रपतींसोबत होते. आणि रघुनाथ पंतांना बादशाने विचारलं, बाप रे बाप पंत कितने खा रहे तेरे आदमी. रघुनाथ पंत म्हणाले, हाथी इतना खाते हैं और हाथी को मारने की ताकद रखते हैं. म्हणले आमची माणसं, आमची मावळेगडी, आमचे मर्द हत्ती एवढं खातात आणि हत्तीला मारण्याची ताकद ठेवतात. आणि एवढं ऐकलं आणि रघुनाथ पंतांच्या डोक्यात, त्या बादशाच्या डोक्यात एक किडा वळवळला. म्हणले हत्तीला मारण्याची ताकद आहे, क्यों ना आजमाले. हातच्या काकणाला आरसा कशाला पाहिजे. म्हणून दौंडी पिटवली. उद्या सकाळी छत्रपती शिवाजीराजांचा एक माणूस आणि हसन अली कुतुबशहाचा एक हत्ती माजलेला, यांच्यामध्ये विषम युद्ध होणार. दौंडी पिटली सगळ्या भाग्यनगरामध्ये. पुन्हा सांगते, भागानगर म्हणजे पूर्वीचं भाग्यनगर आणि आताचं हैदराबाद. मुसा नावाची नदी आहे तिथे. त्या हैदराबाद मधली घटना आहे. छत्रपती गेले होते दक्षिण दिग्विजयाला. राज्याभिषेकानंतर घडलेला प्रसंग आहे. आणि त्या दौंडी बरोबर काय झालं असेल आमच्या सैन्याचं. 80,000 मावळे आले होते ना राजांसोबत.
पक्षफूट, राजीनामा, नको 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 बाबा, बाजूलाच होऊया, असं काही नाही ना. अहो, एकेकाचे मावळे शिवाजीराजांना भेटून सांगायला लागले, हुजूर राज अक्षी काय बी काळजी करू नका म्हणले, आपल्याकडे एक एक सिंहाचा छावा आहे, मरू तर देशापायी आणि जगू ते बी देशापायी, राज कशापायी काळजी करतायसा. छत्रपतींना काय अभिमान वाटावा आपल्या लेकरांचा, आपल्या मावळ्यांचा, आपल्या गड्यांचा. परीक्षा घेतली, रात्रीच्या अंधकारात जरा गेले, म्हणले बघावं चाचपावं, कुणी घाबरलं नाही ना, म्हणून वेश बदलला राजांनी आणि गेले. म्हणाले, घाबरलाय का तुम्ही? उद्या सकाळच्या टायमाला तशी उभा राजा तुम्हासनी पायदळी देणार आहे हत्तीच्या, भ्या नाही वाटत? एकदा सगळ्यांनी त्याच्याकडे असं बघितलं. तू कोण आहेस रे म्हणले? फुटून आलाय की काय? आमच्या शूरांच्या सैन्यामध्ये अशी भाषा करणारा तू कोण आहेस? छत्रपतींना एकेकाने उत्तर द्यावं, मराठ्यांची पोरं आम्ही, भिणार नाही मरणाला, मरेंगे मगर हटेंगे नाही सो मरगठ्ठे. ही मराठा शब्दाची व्याख्या आहे की नाही, ही छत्रपतींची वेगळी होती बरं का. आम्ही 96 कुळी 92 कुळी यातच अडकलोय, ते आधी क्लिअर करून घ्या. महाराष्ट्रात राहतो तो मराठी. विठाल विठाल आणि या इतक्या सुंदर उदात्त हेतूनी प्रत्येकाचं शरीर मन जिंकलं, प्रत्येकाने राजांचं मन जिंकलं. भला मोठा स्टेडियम, तो पिंजरा उभारला होता, लोण्यात माती कालवली होती, लोण्यात रात्रभर हत्तीला दारू पाजली होती. का? मदमत्त व्हावा, उन्मत्त व्हावा आणि समोर जो कोणी शिवाजीराजांचा मावळा येईल त्याला पायदळी तुडवून छत्रपतींची इब्रत मातीत मिसळावी. हा हसन अली कुतुबशहाच्या अंतरीचा कुटील डाव होता. 13 फूट उंचीचा हत्ती निवडला आणि 3.5 टन वजन होतं बरं का त्याचं. म्हणजे किती क्विंटल? जाऊ दे, घरी जाऊन हिशोब करूया. एवढ्या वजनाचा हत्ती, भला मोठा तो 15 फूट उंचीचा पिंजरा, 20 माणसांनी लोखंडी दरवाजा लावून त्याला आतमध्ये घातला. गजराज आगे बडो रोंदो पैरोतले असं म्हणून 80,000 मर्द मावळे आले होते मिरवणुकीने. ज्याला विजयाची खात्री असते ना, ते फॉर्म भरायला पण मिरवणुकीनेच जातात. बसले शेजारी शेजारी, तंग तुमानी परिधान केलेल्या केशरी शाली अंगावर फेटे घातले होते. आणि यार म्या लढन, तुला कोण बोलवतंय? म्या लढन हत्तीशी. ऐनवेळी ठरणार होतं, ऑन दी स्पॉट. कुणाला आधी नव्हतं सांगितलं तू लढशील म्हणून. आणि इकडे हसन अली कुतुबशहाचं 60,000 सैन्य, हिंदुस्थान पाकिस्तान जणू काही 2 असे पक्ष. आणि त्या 60,000 सैन्यांमध्ये चर्चा चालली आहे की ओबे तेरे को क्या लगता है, हाथी मरेगा या इंसान मरेगा? तो दुसरा म्हणला, आपण को क्या करे, अपने को क्या करना है, कोई भी मरे, हाथी मरे या इंसान मरे. चित्रासारखं सगळं स्टेडियम स्तब्ध होतं. 80,000 मर्द मावळ्यांमध्ये नजर फिरत होती. 2 सिंहासनं तिथं होती बरं का. एक होतं हिरव्या किरमिजी रंगाचं मखमली सिंहासन आणि एक होतं दाट केशरी रंगाचं रेशमी सिंहासन. गुर्जबारदार लांब दाढी कुरवळत उभा आहे, त्याचा हातात सोन्याचा दंड घेतलाय आणि बादशाच्या आगमनाची वर्दी दिली. होशियार हसरत जिने सुभानी, मुजफ्फर उल उमानी, मशमुले मैदान, रबियो शान शान बहादुर, इफ्तिकार उद्दौला, शान दौलत, हुकूमत पनाह, आस्ते कदम, नतमर कदम वगैरे वगैरे वगैरे. तो काहीतरी बडबडला. तो बादशाह आला तिकडून. बादशाह बसला आपल्या सिंहासनावर आणि आपल्या रघुनाथ पंतांनी अक्कडबाज मिशीचा फक्कडबाज एक मावळा होता, त्याच्याकडे असं नुसतं नजरेने बघितलं आणि म्हणले, तो इतका बोंबललाय, तुझा आवाज याच्या खाली येता कामा नये. त्याने असा मिशीवर पीळ दिला, हातात सोन्याचा दंड घेतला आणि तो म्हणाला, ते काय पाप्याचं पितर बोंबलणारे म्हणला, माझा आवाज लई तगडा आहे, अक्षी काळजी करू नका, राजा कुठपर्यंत आले तेवढं सांगा. राजांना निरोप गेला, पेहराव चढवला, अंगरखा घातला, अंगरखाच्या आत जॅकेट घातलं, चिलखत आवरण केलं, मंदिर लावला डोक्याला, मोत्यांचा चौकडा, शिवगंध रेखाटलं, केशरी पाण्याचा शिडकावा अंगावर केला. जगदंब उदय असतो. 64 कवड्यांची देवीची भवानीची माळ गळ्यात घालत होते राजे. आईचा भुत्या होऊन हातात पोत घेऊन नाचत होते. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, पण तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आधी अधिष्ठान म्हणून तुळजापूरची तुळजाभवानी आणि छत्रपतींचा आराध्य दैवत शंभू महादेव, हे 2 दैवत होती. तुकोबरायांसारखा समर्थ रामदास स्वामींसारखे सार्थ समर्थ गुरु लाभले होते, त्याशिवाय आयुष्यात यश नाही, लक्षात घ्या. आणि राजांनी पेहराव केला, निघाले. त्या मर्द मावळ्याला कळालं राजे येत आहेत. त्यांनी दंड हातामध्ये घेतला आणि संस्कृतामध्ये राजांच्या आगमनाची वर्दी दिली. सावधान, प्रौढ प्रताप पुरंदर श्री 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 क्षत्रिय कुलावतांस मुघल दल संहारक
तशा सगळ्या स्टेडियम मधून टाळ्यांचा हा पाऊस पडला हो. राजे आले, एक 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 दमदार पाऊल टाकत सिंहासनावर बसले. आणि ते हसन अल कुतुबशाहचं सैन्य म्हणलं, अरे बाप रे बाप, आपण तो अपने राजा को बादशाह समजते थे, मगर वो जोकर निकला इसके सामने. राजे येऊन बसले आणि मादंडा पंतांची नजर फिरायला लागली. निवडायचंय कुणाला तरी एकाला. कुणी घाबरलं नाही. फोटोत कसे आपण मानवर करतो ग्रुप फोटोत, तसा प्रत्येक जण असा बसला होता. मी 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 मला मला बोलो मला बोलो. काय झालं असेल हो. आणि अशा प्रसंगामध्ये अचानक नजर गेली मादंडा पंतांची. खूण केली 3 आणि 2. एकदम कोवळं पोरग दिसलं, कारण ह्या बलदंड तब्येती सगळ्यांच्या. निवडलं एकदम बारकं पोरग, 22 वर्षाचं, 50 किलोच्या आसपास वजन असेल, फार नव्हतं. अगदी कोवळा तरुण वय. आणि त्या पोराला सांगितलं 3 आणि 2 असं खूण केली. क्रमांक 3 आणि 2, तिसऱ्या ओळीतला 2 नंबरचा स्वयंसेवक. त्यांनी जे नजर भिडवली, तो म्हणला मी तयार आहे. तयार होऊन मैदानामध्ये आला. फेटा सोडून दिला, शाल टाकून दिली, तयार होऊन मैदानामध्ये आला. आणि रघुनाथ पंत म्हणाले, अरे 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 काय बुललासी वरलिया रंगा. याची कमजोर देहयष्टी यांनी पाहिली आणि फसले म्हणाले, फसले. तो जो तयार होऊन आला होता ना, लोखंडाचा दरवाजा उघडला गेला. त्याला आज जायची सूचना झाली. राजांना त्यांनी तिथनच मुजरा केला. राजा राजा जय भवानी, जय शंभू महादेव, जय भवानी राजा जय भवानी. राजा त्यांनी आतमध्ये जसा प्रवेश केला, दरवाजा बंद झाला. राजांनी अभय मुद्रा दिली. यशनमस्तू, विजयी भव विजयी भव. कोण होता हो तो? आपल्या प्रतापगडच्या पायथ्याशी भुतोंडे नावाचं गाव आहे. त्या गावचं 22 वर्षाचं पोरग राजांच्या सैन्यामध्ये नुकतंच दाखल झालं होतं. येसाजी कंक त्याचं नाव. असा सुंदर गोटीबाज शरीराचा तरुण होता. काय लढावं, काय पराक्रम करावा. 22वं वर्ष. आता आमच्याकडे बघा, हे सोसत नाही, ते झेपत नाही, हे जमत नाही, ते जमत नाही, इतका नकार असतो. मी म्हणते निगेटिव्ह ज्यांच्याकडे एनर्जी आहे ना, त्यांच्यापासून 2 फूट लांब राहायचं. कोरोनात कसं आपण डिस्टन्स मेंटेन करत होतो. नकार ज्यांच्या आयुष्यात भरलाय ना, त्यांच्यापासून लांब राहायचं. कारण अशी मंडळी फार घातक असतात. आपल्यातली असलेली ऊर्जा खाऊन टाकायचं काम करतात ते. विठ्ठल आणि सुरू झाली हो शर्यत. त्या हत्तीला हेच नवल होतं की मेरे सामने कोई खडा है. कारण लोक असे गडबडा लोळायचे. गुन्हेगारांना पायदळी तोडवण्यासाठी त्याला वापरलं जायचं. आणि हत्ती पाहतोय, हा असा उभा आहे बजरंग बलीचा अवतार. हत्तीने त्याला एका सोंडेनी थापेनी मारण्याकरता सोंडवर केली. फटका मारला. येसाजीला वाटलं पहिला फटका खाल्लाय, दुसरा खाल्ला तर तिसरा खातोय की नाही कळायला जिवंत राहणार नाही. सोंडेत हत्तीची ताकद आहे. आणि खरं आहे ना, प्रत्येक अवयवामध्ये प्रत्येक प्राण्याची ताकद असते. हत्तीची मॅक्झिमम ताकद त्याच्या जागेत ना. आपण सगळे विंचवाची ताकद त्याच्या, सापाची ताकद त्याच्या, बोकडाची ताकद त्याच्या, आणि गाढवाची ताकद त्याच्या. जाऊ दे, ज्याला अनुभव असेल त्यांना माहिती. जे हत्तीने सोंड वरती गेली येसाजीला फटका मारायला, येसाजीने समशेर हातात घेतली, उलटा वार केला. सोंड खाली आली आणि उलटा वार केला. खाडकन वार कारीगर झाला. हत्तीची कितीतरी वजनाची सोंड खाली पडली. रक्ताची चिळकांडी. आणि हे रक्त चिखल झाला हो, रक्ताचा चिखल झाला. पाय घसरायला लागला. तो हत्ती अजून चिडला, चिकळला, उन्मादात आला. येसाजीचा प्राण घ्यायला टपला. एवढं मोठं त्याचं गंडस्थळ, मस्तक. तो असा येसाजीला दाबायला पुढे 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 पुढे. एवढे मोठे सुळे त्याच्या 2.5 फूट लांबीचे. येसाजी मागे मागे मागे, हत्ती पुढे पुढे पुढे. सगळ्या पिंजरा धडधड 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 करायला लागला. धडक बसत होती पिंजऱ्याला. आणि गंडस्थळाने म्हणजे मस्तकाने तो येसाजीच्या छातीवर दाबत होता. येसाजी अंदाज घेत होता किती वेळ तो मागे राहतोय, पुढे राहतोय, किती वेळ. प्राणायाम जे करतात त्यांना माहिती आहे. म्हणून तरुण मंडळीला मनापासून विनंती आहे, करत जा काहीतरी. पूरक, कुंभक, रेचक फार गरजेचं आहे. शस्त्र हातात घेणं पाप नाही हो. सावरकर म्हणले, शस्त्र पुण्य ना स्वयेची, शस्त्र पाप ना स्वयेची, इष्टता अनिष्टता त्यास हेतून ये. रामाच्या हातात सुद्धा धनुष्य होतं आणि रावणाच्या हातात सुद्धा धनुष्य होतं. पण आपण पूजा करतो रामांच्या कोदंडाचीच. शस्त्र हातात घेणं पाप नाहीये, पण त्यामागचा हेतू फार महत्वाचा आहे. उत्तम लढता आलंच पाहिजे. इकडे आमच्या मुली सगळ्या माता भगिनी, ते नवरात्रात फक्त गरबा खेळणं हा पराक्रम नाहीये. तलवारबाजी, रायफल शूटिंग, उत्तम कराटे, उत्तम जुडो आलंच पाहिजे. स्वसंरक्षण, त्याशिवाय काहीच उपयोग नाही. महिषासूर मर्दिनी 9 दिवस महिषासुराला रक्ताने माखलेली होती. 9 दिवस नवरात्र फक्त लढत होती.
तिला रंगाच्या साड्या नेसायला वेळ नव्हता. कुठल्याही धर्मशास्त्रात, कुठल्याही ग्रंथात, कुठल्याही पुराणात असं लिहिलेलं नाहीये की अमुक दिवशी देवीने अमुक रंगाची साडी नेसली होती. कुणी व्हॉट्सअपला फिरवलंय मला माहिती नाही, पण हे फार भयानक आहे तुमच्या माझ्यासाठी. सावध होऊया. आपल्या लेकींना स्वसंरक्षणाचे धडे नवरात्रीच्या दिवसात देऊया. त्या निमित्ताने तलवारबाजी, लाठीकाठी प्रशिक्षण देऊया. उत्तम, जितकं उत्तम देता येईल तेवढं देऊया. आणि आज काळाची ती गरज आहे. महिला वर्गांना मी हात जोडून आपल्याला विनंती करते, अजिबात वाईट वाटून घेऊ नका की हे काहीतरी वेगळं आहे का. नाही, ह्या सगळ्याची आज गरज आहे. येसाजीनी आतमध्ये प्रवेश करावा. हत्तीनी पूरक कुंभक केलं, भरपूर श्वास रोखून धरला येसाजीनी, आणि हत्तीने त्याला मारण्याकरता पुढे मागे करता करता एक तसूभर मागे सरकला. अंदाज घेतला तसा यांनी सगळा साठवलेला सगळा श्वास म्हणजे प्राण सोडला. सरकन येसाजी खाली घसरला आणि हत्तीची धडक बसली पिंजऱ्याला. सगळा धडधड 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 तुटतो की काय अशी अवस्था. आणि या प्रसंगामध्ये आता हत्ती चेकाळला होता, चिडला होता. सगळं स्टेडियम असं चित्रासारखं स्तब्ध होतं. हत्तीचा पाय येसाजीच्या अंगावर पडला. पाय घसरला येसाजीचा गाल्यामध्ये, खाली कोसळला. हत्तीचा पाय येसाजीच्या अंगावर इंचांनी ते पोरग गाल्यात दाबायला लागला. हत्ती. छत्रपतींनी रघुनाथ पंतांकडे असं बघितलं. पंत शब्द देऊन बसलात. मराठ्यांची पोरं हकनाक मरण्याकरता शिवसैनिक होतात का? उद्या याच्या आईने किंवा बायकोनं मला जर प्रश्न विचारला, महाराज माझा पोरग कुठं आहे, महाराज माझा धनी कुठं आहे, तर काय उत्तर देऊ? काय उत्तर देऊ? काय करावं? आणि अशा वेळी मराठ्यांचं दैवत असलेले छत्रपती शिवबाराजे आई जगदंबेकडे अवतान घालत होते. आई माझ्या बाळाला वाचव, आई माझ्या बाळाला सांभाळ. माऊलींनी सुद्धा भगवंताकडं असंच मागणं मागावं की असं चैतन्य त्याच्या हृदयामध्ये प्रेरित कर. चित्त चैतन्य चोरून नेले. चित्ताला मिळणारी चैतन्याची अनुभूती तू त्याच्या अंतःकरणात निर्माण कर. तुकोबराय ज्ञानोबराय सांगतात अभंगाच्या शेवटच्या बापर कुमादेवी विठ्ठले हो, बापर कुमादेवी विठ्ठले हो, बापर कुमादेवी विठ्ठले हो, बापर कुमादेवी विठ्ठले बापर कुमादेवी विठ्ठले हो, बापर कुमादेवी विठ्ठले विठ्ठले बापर कुमादेवी विठ्ठले चित्त चैतन्य चोरोनी देवो चोरोनी चित्त चित्त
चित्त चैतन चोरून नवसिये नवसिये महादेव नवसिये 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 महादेव नवसिये नवसिये माझे नवसिये पंढरीचे दैवते विठ्ठले तजरे अभिमान कान गुनियन तजरे अभिमान कान गुनियन तजरे अभिमान कान गुनियन तजरे अभिमान कान गुनियन गुण की सेवान मान अवमान गुण की सेवान मान अवमान तजरे अभिमान जान गुनियन तजरे अभिमान कौन जाने कब मिटे जान कौन जाने कब मिटे जान सांस तरनी चीर नहीं भरोसो तरसे जग को देत जगमान तजरे अभिमान तजरे अभिमान तजरे अभिमान जान गुनियन इंसानी गाल्यामध्ये दाबला असणारा जात असणारा ईसाजी राजांची प्रार्थना जशी जगदंबेने ऐकली, माऊलींची प्रार्थना जशी पांडुरंग परमात्म्याने ऐकली, तशी जगदंबेने ऐकली आणि त्याच्या मेंदूमध्ये एक विचार शिरला. शस्त्र होतं विवेकाचं. मनात विचार आला, इच्छाशक्ती जागृत झाली, सकारात्मकता प्रभावित झाली. मनाला एकदा सुटू शकतो, दोनदा सुटू शकतो, तिसऱ्यांदा का नाही. म्हणून हत्ती किती वेळ पाय आपल्या छातीवर ठेवतोय त्याचा अंदाज घेतला आणि एका अनाहूत क्षणाला हत्तीचा अंदाज चुकला. 6 इंच पाय वरती गेला आणि कारण तो हत्ती म्हणे स्वतःला शाबासकी द्यायचा प्रयत्न करत होता, कारण सगळे कोणीच बोलत नव्हते, चेअरअप करायचे विसरून गेले सगळे. तो म्हणला आपण आपल्याला शाबासकी देऊ सोंडेनी, पण सोंड पाठीला लागणं शक्य नव्हतं, तुटली होती. त्यामुळे अधिक प्रयत्न करण्याच्या नादात पाय उचलला गेला. 6 इंच पाय वरती गेला. याने मुका साधला, सरकन बाजूला घसरला.
दानपट्टा हातात घेतला, दुसऱ्या हाताची पकड दिली, राजांना तिथून मुजरा केला आणि आता म्हणाला इकडं तिकडं वार करत बसायला नको, 10:30 वाजून गेलेत. सरळ म्हणाला गंडस्थळावर एक मर्मभेदी खाडकन घाव घातला. तशी रक्ताची चिळकांडी उडाली. हत्तीचा 3.5 टन वजनाचा देह त्याला पेलवेना. घेरी आली, बेशुद्ध झाला, कोसळला रक्ताच्या थारोळ्यामध्ये. रक्तानं माखलेला येसाजी. स्टेजवर त्याला बोलवलं. मोहरांनी भरलेलं ताट, एक शिरपेच, एक राजवेश. बादशाह म्हणाला ले लो और कुछ चाहिए तो मांग लो. कल्पना करा ना, त्याच्या जागी आपण असतो तर. मी तर लोकसभा विधानसभा तिकटच मागून घेतलं असतं पटकन. पण तो खानदानी होता हो. तो म्हणाला बास, एका मर्द मराठ्याच्या जीवाची किंमत 50,000 मोहरा. अरे याच्यापेक्षा आमचा राजा कितीतरी श्रीमंत आहे. वाह फकीरी क्या है अमीरी, दासी तेरे चरणों की. शिवबा राजांनी मेलो असतो तर आमचं स्मारक बांधलं असतं. आता जगलोय तर आमची घरधनी, माझी माय, माझी मातृभूमी, माझं स्वराज्य किती खुश होईल, किती आनंदात होईल. शेवटी एका राजाला, एका दैवताला, एका मातृभूमीला काय हवंय हो? तिच्या भक्ताकडून फक्त सेवा हवी आहे. निष्काम सेवा. आज तुमच्या माझ्याकडून अशी सेवा घडावी मातृभूमीची, देशमातेची, आपल्या परंपरेची, आपल्या समृद्धीची, आपल्या श्रीमंतीचा आपल्याला अभिमान पाहिजे. स्वामीजी म्हणायचे भारतातले लोक किती वाईट वागतात, कारण त्यांना स्वतःच्या श्रीमंतीचाच अभिमान नाही. परकी माणसं हात जोडतायत मानसिक शांततेसाठी ना, आम्ही तिकडे चाललोय. असं उलटा प्रवाह नको. आमच्याकडे प्रचंड मोठं सामर्थ्य आणि श्रीमंती आहे उज्ज्वल परंपरेची, ती जपावी. बस मी आता माझं कीर्तन संपवणार आहे. मला माहिती आहे खूप वेळ झालाय, आपण खूप वेळ बसला आहात, घड्याळ खूप पुढे सरकलंय. पण एक मी नेहमी बऱ्याचदा कीर्तनात सांगत असते की आता ताई तुमचं कीर्तन झालं, तुम्ही एवढं सांगितलं, आता आम्ही काय करायचं? ऐकून झालं तेवढ्या पुरता प्रभाव बरा नाही. आपल्या पातळीवर आपण एवढंच करू शकतो. एका जंगलाला आग लागली होती आणि वणवा पेटला होता. एक साधू धावत होता, संन्याशी. एक पक्षी त्या जंगलामध्ये एका झाडाच्या शेंड्यावर बसला होता. तो साधू म्हणत होता की अरे बाबा सगळे उडून गेले पशुपक्षी, तू का बसलायस? त्यांनी एक उत्तर दिलं, ते उत्तर घरी घेऊन आज जाऊया. तो म्हणाला फल खाये इस पेड़ के गंदे किए हे पात. मी या झाडावर लहानाचा मोठा झालो, इथे माझा जन्म झाला, इथली फळं खाल्ली, इथेच घाण केली. तसं या समाजामध्ये मी मोठा झालो, लहानाचा मोठा झालो, या मातीने मला मोठं केलं, समाज बांधवांनी मला जपलं, वाढवलं. मी इथेच लहानाचा मोठा झालो, कधी कधी वाईट कर्म केली ती इथेच केली. आता तो पक्षी असं म्हणतो अब यही मेरा फर्ज है, जल जाऊं इसके साथ, जल जाऊं इसके साथ. तसं आम्हाला सुद्धा, आमची आई आज आजारी आहे, आमचा धर्म आज धोक्यात आहे. आज आम्ही भाग्यवान आहोत, कितीतरी लोकांनी रक्त सांडलं, बलिदान दिलं ज्या कार्यासाठी. अशी आमची रामभूमी अयोध्या, इथं रामप्रभू स्वतःच्या सिंहासनावर विराजमान होणार आहेत येत्या काही वर्षांमध्ये, येत्या काही दिवसामध्ये. असा सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा इतिहास, त्या इतिहासाचे आम्ही याची देही याची डोळा साक्षीदार आहोत. यापेक्षा परमेश्वराने काय चमत्कार दाखवावा, किती भाग्य आहे आमचं. हे भाग्य कायम जपून ठेवूया आणि या